द पॉवर ऑफ मीडियाद्वारा 9 ऑगस्ट रोजी पत्रकारांची शासन स्तरावर नोंद व्हावी म्हणून अमरावती येथील मोर्चात सामील होण्याकरिता तसेच 16 ऑगस्ट रोजी वरुड ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीला शहरासह तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला। वरुड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे द पॉवर ऑफ मीडियाची बैठक सामाजिक कार्यकर्ता तथा द पॉवर ऑफ मीडियाच्या वृद्ध सदस्या ताराबाई बारसकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। यावेळी 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची शासन स्तरावर नोंद करण्यात यावी याकरिता अमरावती येथे आयोजित मोर्चामध्ये संघटनेच्या सर्व सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। मी तालुक्यातील सर्व सभासदांना विनंती करते की येत्या 9 ऑगस्ट रोजी अमरावती येथे मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि त्या मूक मोर्चा दरम्यान आपण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करून सर्व पत्रकारांच्या शासन दरबारी नोंदी व्हाव्यात अशी मागणी करणार आहोत। या मोर्चामध्ये सहभागी होण्याकरिता संघटनेतील सर्व सभासदांना 9 ऑगस्ट रोजी अमरावती येथे येण्याचे जाहीर आवाहन मी आपणा सर्वांना करीत आहे। वरुड तालुक्यातील सर्व पत्रकारांना आवाहन करतो की येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आपण सर्व मूक मोर्चाद्वारे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता जाणार आहोत। आपण सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती। मी तालुक्यातील पॉवर ऑफ मीडियाच्या सर्व सभासदांना विनंती करतो की येत्या 9 ऑगस्ट रोजी अमरावती येथे आपण मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे आणि त्या मूक मोर्चा दरम्यान आपण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या नोंदी शासन दरबारी व्हाव्या अशी मागणी करणार आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्याकरता संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी 9 ऑगस्ट रोजी अमरावती येथे यावे असे आवाहन करीत आहे। तर 16 ऑगस्ट रोजी वरुड ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे 16 ऑगस्ट रोजी वरुड येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे। तरी आपण मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी व सदस्यांनी येण्याची कृपा करावी ही विनंती। धन्यवाद। त्याचप्रमाणे वरुड ग्रामीण रुग्णालयामध्ये 16 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये सुद्धा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपला हा उपक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडावा असे आवाहन करीत आहे। याकरिता बैठकीपूर्वीच राज्याचे कृषी मंत्री नामदार डॉक्टर बोंडे यांना द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे। तसेच द पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार कमलाकर देशमुख यांची वरुड तहसील कार्यालयात अशासकीय नियुक्ती करून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांना गती मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यावेळी कृषी मंत्री नामदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कार्यक्रमाला हजर राहण्याची हमी दिली। तसेच संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले। रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता संघटनेच्या प्रत्येक सदस्याने त्यासह 2 रक्तदात्यांना आणून रक्तदान करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक व्यासपीठ तयार केलेलं आहे। या माध्यमातून शासनाकडून काही योजना काही अभियान राबविण्यासाठी या सर्व सेवाभावी लोकांची नोंदणी व्हावी याकरता प्रयत्नरत असते। तर ही संस्था सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आपले स्थान टिकवून आहे। यासाठी रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर असे विविध शिबिरं घेतले जातात। राज्यस्तरावरून जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर सुद्धा या संघटनेचं कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असून आज विविध ठिकाणी बैठका घेऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। यातून सामाजिकतेचा संदेश देणे हाच
एकमेव उद्देश पदाधिकाऱ्यांचा आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणातून सामाजिक कार्यकर्ता तथा द पॉवर ऑफ मीडियाच्या वृद्ध सदस्या ताराबाई बारस्कर यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीचे 3 हॉल व 18 रूम असलेले संपूर्ण घर नोंदणीकृत मृत्यूपत्राद्वारे द पॉवर ऑफ मीडियाला देण्याचे जाहीर केल्याने त्यांचे तसेच कमलाकर देशमुख यांचे संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय खासबागे, जिल्हा सदस्य चंद्रकांत भड, तालुकाध्यक्ष दीपक खंडेलवाल, उपाध्यक्ष योगेश ठाकरे, शहराध्यक्ष विलास पाटील, सचिव त्रिनयन मालपे, सरचिटणीस अतुल काळे, कोषाध्यक्ष प्रदीप बहुरूपी, प्रसिद्धी प्रमुख विष्णू राऊत, महिला तालुकाध्यक्ष छाया घ्यार, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शीतल नागले, शहराध्यक्ष प्रज्ञा बोडखे, उपाध्यक्ष डॉक्टर प्रांजली कुऱ्हाडे, सदस्य कमलाकर देशमुख, ॲडव्होकेट विनोद भोसे, ॲडव्होकेट दिनेश सदापुरे, डॉक्टर संदीप बेहेरे, लोकेश अग्रवाल, संजय बेले, रवींद्र शेळके, विनोद मेंढे, प्रशांत काळबेंडे, निलेश लोणकर, महेंद्र हरले, प्रवीण तायडे, भूषण परतेती, रविकांत बटवारा, गजानन नानोटकर, प्रकाश गडवे, सतीश बहुरूपी, सूरज धामंदे, रवींद्र धोंडे, प्रमोद बोंदरकर, प्रवीण सावरकर, अशोक टाकरखेडे, मनीष चोपडे, राहुल लांडगे आदी उपस्थित होते.